तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? बरे आहेत ना? असायलाच पाहिजे. तर आज आपण बनवणार आहोत चारपाई, ज्याला आपण भातसुद्धा म्हणतो. तर पहिलं आपण भात कट करून घेऊ. अशा प्रकारे आपण हे छोटे पाईप कट करून घेतलेले आहेत. सर्व पाईप आपले कटिंग करून झालेले आहेत. तर आता आपण याला असेंबल करू. बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपण पाईप पूर्ण कट केलेले आहेत. तर आता आपण असेंबल करून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला पाईप लावून घ्यायचे आहेत. एकदम कमी वेळेत आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण चारपाई बनवू शकतो. ही वरची फ्रेम झाली आणि हे आपले 4 पाय झालेले आहेत. तर आपण आता याला वेल्डिंग करून घेऊ. बघू शकता अशा प्रकारे आपण आता वेल्डिंग करून घेत आहेत. वेल्डिंग करताना एकदम पहिल्या वेळेस थोडं हलका टाका मारायचा, जेणेकरून काही जर कुठे अडथळा आला तर आपल्याला सोपं होईल. हे पहिले टाके मारून घेत आहेत. बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण टाके मारून घेत आहेत. नंतर आपण फायनल वेल्डिंग मारूया. बघू शकता मी चारी बाजूने आणि चारी पायाला टाके मारून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपण आपले बाज तयार झालेले आहेत. यावर आपल्याला फायनल वेल्डिंग करायची बाकी आहे. बघू शकता आता आपण याला फायनल वेल्डिंग मारणार आहेत. एकदम कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने आपण चारपाई बनवून तयार केलेले आहेत. बघू शकता आपण अशा प्रकारे आता आपण फायनल वेल्डिंग मारून घेऊ. छोटे छोटे मुलं पण मला मदत करायला येत असतात. हा माझ्या घराजवळचाच आणि शेजारीच मुलगा आहे जो मला मदत करायला येतो. तर आपण बघू शकता फायनल वेल्डिंग आपण मारून घेऊ. अशा प्रकारे आता आपण फायनल वेल्डिंग आपली चालू झालेली आहे. तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही, शेअर करत नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब नक्की करा. बघता बघता आता दोघे मित्र आलेले आहेत. ते पण मला मदत करू लागतात. अशा प्रकारे आपण फायनल वेल्डिंग मारून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला जे काही पाईप आहे, पाईपमध्ये होल आहे, ते होल पॅक करण्यासाठी आपल्याला पॅकर लावायचे आहेत. ते आपण नंतर लावून घेऊया. आपल्याकडे अशा भरपूर साऱ्या चारपाई आलेल्या आहेत. हा माझा मित्र आहे, त्याने पण चष्मा लावलेला आहे. अशा प्रकारे बास तर आपली चारपाई बनून तयार झालेली आहेत. बास बनवता बनवता मला रात्र झाली. आता याला
फिनिशिंग करत आहेत. जे वरनं आपण पॅकर लावलेलं आहे त्या पॅकरला अशा प्रकारे आपण चारी पायांना फिनिशिंग दिलेली आहे. ज्यावर काही कुठे बर नसेल तर आता आपली दुसरा दिवस निघाला मित्रांनो. आता याला मी पेंट करून घेणार आहे. त्यासाठी आपल्याला पहिले यावर जो काही जंग ऑइल लागलेलं राहते ते आपण काढून घेऊ. अशा प्रकारे आता आपण याला रेड कलर मारणार आहे. आपल्या मनानुसार आपण कुठला पण कलरचा पेंट मारू शकतो. अशा प्रकारे आपण दोन्ही साईडने कलर पेंट करून घेत आहे. तुम्ही पण अशा प्रकारे जर कोणाला चार पाय लागत असेल तर त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा. तर आपल्या चार पाय बनून तयार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा, सबस्क्राईब